आज पंढरपूर तहसील कार्यालय येथे आम्ही थकीत ऊस बिल आणि कामगाराच्या पगाराच्या संदर्भात तहसीलदारांना निवेदन दिलं होतं, परंतु अजूनसुद्धा कुठल्याही कारखानदारांनी 16 डिसेंबरपासून आज तक ऊसाची बिलं जमा न केल्यामुळं ऊस गाळप होऊन साखर होऊन ती साखर या चोरांनी विकून टाकली, पण त्याचे पैसे मात्र शेतकऱ्यांना, सभासदांना, कामगारांना अद्याप मिळालेले नाहीत। म्हणून प्रतिकात्मक स्वरूपामध्ये आज 1 एप्रिलच्या निमित्तानं हे एप्रिल फूल म्हणून शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं फूल बनवलं त्याच्या निषेधार्थ हे झेंडूचं फूल आम्ही प्रत्येकाला देतोय आणि सभासदांनी खाल्लेल्या साखरेची जाणीव ठेवावी। चेअरमन लोकांना प्रश्न विचारावे म्हणून साखरेचं वाटप आज आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। ज्या तालुक्यातल्या लोकांनी सहकाराचं जाळं विणलं, सहकार समृद्धीनं उभा केला, तो सहकार आज बुडत आलेला आहे, परंतु या कारखानदार लोकांनी शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या मुंड्या मुरगाळायचं ठरवलेलं आहे। आज एकीकडे बघतोय आपण विठ्ठल सहकारी कारखान्यांना 35 रुपये जाहीर केलते, परंतु अजूनपर्यंत पाठीमागचे 500 मिळालेले नाहीत आणि या वर्षीचं ऊसाचं बिल सुद्धा त्यांनी दिलेलं नाही। माझं कारखान्याच्या चेअरमन अभिजित पाटलांना आवाहन आहे, ज्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या पोरांना तुम्ही शिक्षण मंत्र्यांसमोर अधिवेशनाच्या दरम्यान भेट घालून दिली, त्या पद्धतीनं एकदा या कामगारांना, शेतकऱ्यांना सहकार मंत्र्यांच्या समोर भेट घालून देण्याचं धाडस तुम्ही दाखवावं, पण ते धाडस ते करणार नाहीत। दुसरीकडे तालुक्यात बाबुराव बोथरे पाटलांच्या माध्यमातून कल्याणराव काळेंनी एक माणूस उभा केला, परंतु गाळप झाल्यानंतर अद्यापपर्यंत कल्याणराव काळेंच्या कारखान्यात सुद्धा ऊसाची बिलं जमा झालेली नाहीत। आज काळुंगे सरांच्या आर्थिक संस्था इतक्या मोठ्या आहेत, 1 रुपयाचं व्याज कुठल्या कर्जदाराचं कमी केलं जात नाही, परंतु शेतकऱ्याची 3-3 महिने कोट्यावधी रुपये बिगरव्याजी काळुंगे सरांसारखी, अभिजित पाटलांसारखी लोक, कल्याणराव काळेंसारखी लोक वापरतायत। या चेअरमन लोकांना आमचं या ठिकाणी निषेध आम्ही व्यक्त करतो की किमान तुम्ही तरी खाल्लेल्या साखरेला जागून या सभासदांच्या, कामगारांच्या हक्काचे पैसे, रक्ताच्या घामाचे पैसे हे दिले पाहिजेत, असं या ठिकाणी आम्ही आवाहन करतो। तुम्ही वारंवार अभिजित पाटलांवरच टीका करता। मी ज्या कारखान्याचा सभासद आहे, माझं कुटुंब ज्या कारखान्यात सभासद आहे आणि माझा स्वतःचा ऊस तिथं जाऊन मी स्वतः थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पैकी एक आहे। अजूनपर्यंत आमची बिलं मिळालेली नाहीत। स्वतःचं घर जळत असताना मी दुसऱ्यांवरती बोटं उचलण्याआधी माझी संस्था वाचली पाहिजे, ही भूमिका माझी आहे। म्हणून अभिजित पाटलांच्या सोबत मी स्वतः सत्तेमध्ये सहभागी होतो। त्यांना प्रश्न विचारणं माझी नैतिक जबाबदारी आहे, त्यांना प्रश्न विचारणं ही जबाबदारी मी माझी पार पाडतो।